काहीही कॉमन नाही, त्यांना आपण म्हणणार म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट. त्या केसमध्ये इंटरसेक्शन येत नाही, म्हणून PA प्लस PB. नेक्स्ट 4. If A is a subset of B, then PA is less than or equal to PB. If A is a subset of B, then PA is less than or equal to PB. ठीक. नेक्स्ट म्हणजे ऑब्वियस आहे, जर B ला सबसेट असेल तर नंबर ऑफ एलिमेंट्स त्याच्यामध्ये कमी असणार आहे, जास्त असणार, म्हणजे त्याची A ची प्रोबॅबिलिटी कमी असणार, B ची प्रोबॅबिलिटी जास्त असणार. नेक्स्ट वन, for any two events A and B, PA union B is equal to PA plus PB minus PA intersection B. So basically this is nothing but this is addition theorem. ज्याला आपण म्हणतो this is addition theorem. This is addition theorem. PA union B equal to PA plus PB minus PA intersection B. Next one, PA intersection B complement. PA intersection B complement is nothing but PA minus PA intersection B. So we are finding out the probability of an event where A is B ठीक आहे, म्हणजे PA घेतला म्हणजे कंप्लीट A आला, त्याच्यामधून जो वरचा जो काही इंटरसेक्शन असेल तो आपण सबट्रॅक्ट करून घेणार. अगेन दिस विल बी क्लिअर फ्रॉम वेन डायग्राम. 9 म्हणजे त्याच्यापुढचा 7, PA union B union C for 3 events. PA union B union C for 3 events. Formula is PA plus PB plus PC minus P A intersection B minus P A B intersection C minus P C intersection A. हे सगळे सेट वरून आलेले फॉर्म्युले. A intersection B, B intersection C, C intersection आहे, तिघ मायनस केले आणि पुढे काय करणार प्लस P A intersection B intersection C. Clear? So this is again from set theory. हा असेल 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, तिघे सेट theory वरून आलेले आहेत. कारण सेट theory मध्ये आपण कार्डिनल नंबरच्या प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत. आपण बघितला होता फॉर्म्युला कुठला, NA union B union C, NA plus NB plus NC minus N. म्हणजे सगळ्या ठिकाणी N होता, त्या ठिकाणी फक्त काय आलेला P आलेला. त्याचं प्रूफ सोपं असतं, कारण त्याचा N चे जे आहेत त्यांना जर आपण NS ने डिवाइड केलं तर ते प्रॉपर्टी मध्ये कन्वर्ट होतं. ठीक, तर या काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत, यांच्यावर बेस्ड अपॉन जो एक्सरसाइज आहे तो आपण स्टार्ट करू. पण एक्सरसाइज स्टार्ट करण्याच्या अगोदर ज्या याच्यातल्या 3 बेसिक इव्हेंट्स असतात, म्हणजे प्रोबॅबिलिटी मध्ये 3 गोष्टी पिक्चर मध्ये येतात. फर्स्ट वन इज डाय, सेकंड कॉइन आणि थर्ड कार्ड्स. ठीक आहे, कॉइन, डाय आणि कार्ड्स यांच्याबद्दल आपण सॅम्पल स्पेस काय असतात ते थोडंसं डिस्कस करून घेऊ. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला त्याचं कधी आपल्याला कुठल्याही एक्झाम्पल मध्ये सॅम्पल स्पेस असेल किंवा कुठल्या इव्हेंट असतील तर ते आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. बरं, इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारून घ्या. तुम्हाला काही डाऊट असेल विचारून घ्या. जे ऑनलाईन आहेत त्यांना काही डाऊट असेल तर विचारा.
काही तुम्ही मेसेज वगैरे मिस झाला असेल तर तो सांगाल. अपेक्षाचा नेटचा प्रॉब्लेम येतोय बहुतेक. ओके, ठीक. तसं हे बेसिकच आहे 10th पर्यंतच. मग आता आपण ते 3 पर्टिक्युलर रॅन्डम एक्सपेरिमेंट बद्दल बोलूया की ज्याच्यामध्ये आपण कॉइन टॉस करत असतो, डाय थ्रो करत असतो आणि कार्ड्स प्लेइंग कार्ड्स. So first, a coin is tossed. A coin म्हणजे one coin. ठीक है. A coin is tossed. So it has sample space H, T. ठीक है. Second, two coins are tossed or a coin is tossed twice. खूप कन्फ्युज होतात आणि मग चुका करतात. Two coins are tossed or a coin is tossed twice. म्हणजे तुम्ही दोन कॉइन टॉस करा सायमल्टेनियसली किंवा एकच कॉइन दोन वेळा टॉस करा. ठीक आहे. तर दोघांचा जो सॅम्पल स्पेस असतो तो काय असतो? HH, HT, TH, TT. ठीक. दोघांचं मिनिंग काय आहे? कॉइन टू कॉइन्स टॉस होणार किंवा कॉइन इज टॉस twice. Third one, three coins are tossed or a coin is tossed thrice. बरोबर. तुम्ही म्हणाल अ कॉइन म्हणजे फक्त एसटी का? तर नाही. अ कॉइन इज टॉस्ड थ्राइस मतलब तीन वेळा आहे. म्हणजे तीन कॉइन एक वेळा, तीन कॉइन एक वेळा किंवा एक कॉइन तीन वेळा. दोघांचा सॅम्पल स्पेस सेम असणार. आता इथून पुढे सॅम्पल स्पेस लिहिताना तुम्हाला आठवत असेल हा तुम्ही सांगितलं बरोबर. हा सांगितला, हा सांगितला, हा एच पुढे HHT पुढे बरोबर. म्हणजे थोडंसं लर्निंग पार्ट वर आहे आणि परत ते मागे पुढे होणार. एखादं काही मिस होऊ शकतं. मग त्याच्याकरता काय टेक्निक वापरायची? तर जे तीन कॉइन असतात, पहिला कॉइन, हा दुसरा कॉइन, हा तिसरा कॉइन. ठीक आहे. फर्स्ट कॉइन, सेकंड कॉइन, थर्ड कॉइन. मी तयार करतो आहे पुढच्या चॅप्टरची, 12वीच्या पहिल्या चॅप्टरची. म्हणजे आपण मागच्या चॅप्टर मध्ये पुढचं काही थोडंसं तयार करून ठेवत असतो. ठीक. तीन कॉइन. याच्यामध्ये टोटल आउटकम्स किती असणार? टोटल आउटकम्स किती असतात? टोटल जसे या केस मध्ये बघा टोटल आउटकम किती आहे? 2. इथं 4. इथं किती असतात? ते मग ते पण लक्षात घ्या. आणि इथं लर्निंग पार्टवर आहे ना ते लर्निंग पार्टवर आहे. त्या अंडरस्टँडिंग पार्टवर नाहीये. त्याला अंडरस्टँडिंग लेवलला घेऊन या. याच्यामध्ये हा आहे 2 म्हणजे का? 2⁻1 आहे बेसिकली. 1 कॉइन इज टॉस. हा 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर आहे. हा 2 म्हणजे 2 कॉइन्स आर टॉस. इथं येण्यास असणार 8. 2 चा क्यूब 3 कॉइन्स आर टॉस. आणि असे 4 केले तर 2⁻4 किती? 16. मग 8 आउटकम्स आहेत. 8 आउटकम्स मध्ये काय करायचं? इथं घ्यायचं 4 वेळा H, 4 वेळा T. ठीक. पहिल्या कॉइन साठी 4 टाइम्स H, 4 टाइम्स T. सेकंड कॉइन साठी 2 टाइम्स H, 2 टाइम्स T, 2 टाइम्स H, 2 टाइम्स T. थर्ड कॉइन साठी 1 टाइम H, 1 टाइम T, 1 H, 1 T, 1 H, 1 T. डन. लर्न करायचं नाही. पाठ केलेलं कधी धोका देतो, कधी दगा देतो. समजलेलं मात्र कायमस्वरूपी लक्षात राहतं. तुम्ही या पॅटर्नचा लक्षात ठेवलं विसरणार नाही. हाच पॅटर्न आपल्याला 11 तारखेला किंवा 12 तारखेला
ठीक आहे. बायनॉमियल पॅटर्न म्हणाला बायनॉमियल 2 टू 1 2 टू 2 टू 3 2 टू 4 चार असले तर 2 टू 4 होणार लाईक दिस. ठीक. HHT STH STT जे आहेत ते. सो 3 पॉइंट्स क्रॉस मध्ये जातात. नेक्स्ट आता पुढे जाऊया. पॉइंट बद्दल बोललो. आता बघूया आपण डाय बद्दल. अ डाय इज थ्रोन. या केस मध्ये सॅम्पल स्पेस काय असतो 1 2 3 4 5 6 म्हणजे एनएस किती असतो 6. सो बेसिकली दिस इज नथिंग बट 6 रेज टू 1. 1 कशामुळे अ डाय 1 डाय थ्रो केलेला आहे. फिफ्थ केस मध्ये 2 डाईज आर थ्रोन किंवा परत वेगळ्या लँग्वेज मध्ये मी असं म्हणू शकतो a die is thrown twice. ठीक. In this case we get S is equal to काय असतं या केस मध्ये हा 36 असतात एनएस पण कोणते असतात 1 1 बरोबर. इथून सुरू होतात 1 1 1 2 1 3 ठीक आहे 1 4 1 5 1 6 नेक्स्ट असंच पुढे चालू राहणार आणि असं कुठपर्यंत राहणार 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 पर्यंत. मग एनएस किती या केस मध्ये एनएस आहे 36 म्हणजे 6 चा स्क्वेअर. आता विचार करा समजा जर मी 3 डाय थ्रो करत असेल 3 डाय तर किती असेल एनएस एनएस किती असेल इन केस ऑफ 3 डाईज आर थ्रोन 216 6 चा क्यूब 6 चा क्यूब म्हणजे 36 into 6 इतके आउटकम त्या ठिकाणी असणार आहे. क्लियर आहे पर्यंत. ओके तरी आपण पाहिलं. आता डाय मध्ये बघा हा एक जनरल डाय आहे क्यूब. ठीक आहे डाय इट इज कॉल्ड एज 6 फेसेड डाय. मग त्याच्यामध्ये काही केस मध्ये 5 फेसेड डाय पण असतो 7 8 फेसेड डाय पण असू शकतात डिपेंडिंग अपॉन द एक्झाम्पल. पण फक्त डाय असेल तर तो आपले 6 फेसेड डाय म्हटला जातो. ओके नाउ नेक्स्ट सहावा पॉइंट आता प्लेइंग कार्ड्स. आपला आवडता विषय प्लेइंग कार्ड्स. सर्वांना माहिती असेल प्लेइंग कार्ड्स बद्दल. बर टोटल कार्ड्स किती असतात 52. जोकर वगैरे कोरे पत्ते ते मोजायचे. तर काय असं ते जोकर असतात 2 आणि 2 कोरे पत्ते असतात ते विषय वेगळा. टोटल कार्ड्स किती असतात 52. हे त्या ठिकाणी बघूया टोटल कार्ड्स इक्वल टू 52. सो दिस इज नथिंग बट एनएस. म्हणजे ज्यावेळेस मी एकाच कार्ड बद्दल बोलतो त्या एनएस पुढे चेंज होता आपण वेगळ्या पद्धतीने बघू. आता आपण बेसिक शिकतो टोटल कार्ड्स 50. but या 52 cards मध्ये there are certain red cards and certain black cards. रेड किती असतात आणि ब्लॅक ओके व्हेरी गुड. आता रेड मध्ये 2 प्रकार असतात कोणते हार्ट आणि डायमंड. बरोबर किती असतात प्रत्येकी each 13. हार्ट चे 13 डायमंड चे 13. ब्लॅक मध्ये 2 प्रकार असतात स्पेड आणि हा स्पेड आणि किलवर. पण नाव आता स्पेड आणि किलवर स्पेड आणि
त्याच्यावरूनच नाव पडलेलं आहे की जो शेवटचा आहे ना त्याच्यावरूनच ज्या ठिकाणी कार्ड्स खेळले जातात त्याला क्लब म्हणतात. क्लब असतो, स्पोर्ट्स क्लब असतात ना तसे क्लब. ठीक, सो स्पेड आणि क्लब. स्पेड किती असतात 13, क्लब सुद्धा 13. ठीक, या सर्वांचे सिम्बॉल तुम्हाला माहितीच आहे. इथं हार्ट, इकडे हा डायमंड, इकडे स्पेड. माझं ड्रॉइंग चांगलं नाही आपल्याला काही विषय ड्रॉइंग डिझाईनची. हा स्पेड आणि क्लब या पद्धतीने. ठीक आहे, so इथं लक्षात आलं there are total 52 cards. In these 52 cards are divided into two parts, red 26, black 26. Red मध्ये again two parts, heart 13, diamond 13. Black मध्ये again there are two parts, pair 13, club 13. And now these 13 cards are somewhat similar in each suit. So these are called as four suits. Four suits. So 52 is nothing but it is that word to the back of well shuffled cards. The word आता लक्षात घ्या. Back of well shuffled cards. म्हणजे पत्ते कसे पाहिजे चांगले पिसलेले पाहिजे. जर तुम्ही बिलकुल असे एका खाली एक लावून ठेवा मग ते काय झाली पार्शालिटी. प्रॉबॅबिलिटी मध्ये पार्शालिटी चालत नाही. फेअर कॉइन एक वर्ड काय यूज केला फेअर कॉइन, फेअर डाय. फेअर डाय म्हणजे शकुनी मामाचा डाय नाही तो. म्हणजे शकुनी मामाचा डाय असा होता पांडव कितीही खेळले तरी हारलेच बिचारे शेवटी. कारण तो डाय कोणाचा होता शकुनी मामाचा. फेअर नाही. शोले पिक्चर पाहिला असेल किंवा पाहिला नसेल. शोले पिक्चर मध्ये अमिताभकडे एक कॉइन होता. तो असा जादुई कॉइन होता की नेहमी अमिताभ जिंकायचा. धर्मेंद्र नेहमी लागायचा. कारण तो कॉइन फेअर नव्हता. फेअर कुणाला म्हणतात की ज्याच्यामध्ये तुम्ही गेस करू शकत नाही की काय होणार आहे. दॅट इज कॉल्ड अस फेअर. तसंच पॅक सुद्धा पत्ते सुद्धा कसे पाहिजे व्यवस्थित पिसलेले पाहिजे. म्हणजे पॅक ऑफ वेल शेपड. ठीक, ओके. आता हे जे आहे मॅथमेटिकल वर्ड्स लक्षात ठेवा. हे सगळं आपण डिस्कस याच्या करता करतोय की नेमकं काय आहे. कारण काही केस मध्ये मग कॉइन फेअर सुद्धा नसतो. जेडब्ल्यू लेवलला ज्या जाणार त्याचा कॉइन फेअर नसतो किंवा डाय सुद्धा फेअर नसतो. मग त्या केस मध्ये प्रोबॅबिलिटी कशी काढायची ते सुद्धा आपल्याला शिकायचं. पण हे जे आहे दिस इज कॉल्ड एज फोर सूट्स. देयर आर फोर सूट्स, हार्ट, डायमंड, स्पेड अँड क्लब. each suit contains 13 cards. क्लियर आहे. 13 कार्ड्स कोणते असतात तर 1 2 3 4 5 6 7 8 9 त्याच्यानंतर 10 नंतर जॅक नंतर राजाचा नंबर शेवटचा. So these cards, one is called as ace. This is card number 11, card number 12, card number 13. So these are 13 cards in which this card number 1 is called as ace, card number 11 is jack, card number 12 is queen, card number 13 is king. So these 2 to 10 are only numbered cards. These are numbered cards. त्यांच्या पिक्चर नसतात. आणि जे शेवटी 11 12 13 जॅक क्वीन अँड किंग these are called as pictured cards. ठीक आहे. पिक्चर कार्ड्स किंवा यांना अजून दुसरा वर्ड कुठला आहे करेक्ट फेस कार्ड्स. आता जो का म्हणतात त्यांना नंबर कार्ड्स का म्हणतात कारण यांच्यावर फक्त नंबर असतात. त्यांना पिक्चर कार्ड का म्हणतात कारण यांच्यावर पिक्चर असतात. किंवा फेस कार्ड का म्हणतात कारण पिक्चर कशाचे असतात फेसचे. पण आता फेस जॅकचा, क्वीनचा आणि किंगचा. क्लियर आहे. ओके. आणि फर्स्ट वन इज एस. लिहून घ्यायचं.
काही डाऊट असेल विचाराल. Okay. So that if this much is clear, then मला आता काही प्रश्नांची उत्तर द्या म्हणजे तुम्हाला कितपत कळलं त्याच्यावर लक्षात घ्या. टोटल नंबर ऑफ ब्लॅक जॅक. ब्लॅक जॅक किती 2. ओके. हार्ड क्वीन 1. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढे डायमंड एस 1. टोटल एस एस 4. ब्लॅक एस रेड एस. टोटल पिक्चर्ड कार्ड 12. टोटल पिक्चर्ड कार्ड म्हणजे एका सूट मध्ये 3 आणि असे 4 सूट मध्ये 4 3 जा 12. कारण इकडे पण आहे, इकडे 3 3 3 3 12. ठीक आहे. टोटल पिक्चर्ड कार्ड किंवा टोटल फेस कार्ड ते किती असणार आहे 12 असणार आहे. सो अकॉर्डिंगली विल बी फाइंडिंग आउट द प्रोबॅबिलिटी. क्लियर आहे. चल एक्झाम्पल सुरुवात करू. फाईन 11 ओके. Let us start with the exercise first. Exercise 9.1. Question first. There are 4 pens, red, green, blue, and purple, in a desk drawer, of which 2 pens are selected at random, one after the other, with replacement. Now again there are 2 concepts. आता probability में हा पण एक concept लक्षात घ्या. With replacement and without replacement. ठीक आहे. With replacement and without replacement. ज्यावेळेस मी एकाच वेळेस 2 ऍक्टिव्हिटी करत असतो. Let us say 52 कार्ड्स आहेत. ठीक. सो 52 कार्ड्स मध्ये विथ रिप्लेसमेंट आणि विदाउट रिप्लेसमेंट आपण विषय करूया. विथ रिप्लेसमेंट आणि विदाउट रिप्लेसमेंट. मी फर्स्ट कार्ड ज्यावेळेस काढतो, फर्स्ट कार्ड विथ रिप्लेसमेंट मध्ये, तर टोटल माझ्याकडे किती असणार आहे? मी फर्स्ट कार्ड कुठून ड्रॉ करणार आहे 52 मधून. ठीक आहे. आणि ज्यावेळेस मी सेकंड कार्ड ड्रॉ करतो विथ रिप्लेसमेंटचा अर्थ होतो की जे फर्स्ट कार्ड ड्रॉ केलं होतं ते बघितलं कुठलं आहे, नोट केलं आणि ते कार्ड परत बॅग मध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे. मग सेकंड कार्डच्या वेळेस विथ रिप्लेसमेंट मध्ये सुद्धा टोटल असते 52. आणि विदाउट रिप्लेसमेंटचा अर्थ काय होतो? मग ज्यावेळेस मी फर्स्ट कार्ड ड्रॉ करतो आहे टोटल किती आहे 52. मी फर्स्ट कार्ड ड्रॉ केलं, ड्रॉ केल्यानंतर ते कार्ड मी या बॅगमध्ये परत टाकलेलं नाही, ते बाजूला ठेवलंय. आणि मग मी सेकंड कार्ड ड्रॉ करतो, ज्या केस मध्ये टोटल किती राहणार 51. तर हा चेंज होतो विथ रिप्लेसमेंट विदाउट रिप्लेसमेंट मध्ये. हे एक लक्षात ठेवा, कारण टोटल चेंज होते. टोटल म्हणजे ईएमएस सॅम्पल स्पेस. हे सॅम्पल स्पेस बदलते. तर 2 pens are drawn one after the other with replacement. म्हणजे फर्स्ट पेन काढल्यानंतर परत टाकलेला आहे, परत मग दुसरा पेन काढलेला आहे. स्टेट द सॅम्पल स्पेस अँड द फॉलोइंग इव्हेंट्स. सो पेन कोणते आहेत? रेड, ग्रीन, ब्लू आणि पर्पल. 4 पेन्स, रेड, ग्रीन, ब्लू, पर्पल. आता या केस मध्ये सॅम्पल स्पेस yes is equal to set of. बघा I am trying 2 pens. ठीक आहे. and that with replacement. फर्स्ट पेन सपोज आपण ड्रॉ केला तर कुठला असेल R आणि सेकंड सुद्धा R. मग फर्स्ट R, सेकंड ग्रीन.
first R, then B, first R, then P. असं लिहायचं, मग असं लिहायला दिवस नका, असं लिहायला ब्रॅकेट नका देऊ, ब्रॅकेट नका देऊ, आर 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 जी आर बी आर पी. म्हणजे फर्स्ट जर आर असेल तर सेकंड मध्ये आर असू शकतो, जी असू शकतो, बी असू शकतो किंवा पी असू शकतो. हे कशामुळे झालं? विथ रिप्लेसमेंट मुळे. जर विदाउट रिप्लेसमेंट असतं तर हा नसता. येतं लक्षात? कारण फर्स्ट आर आला ना, मग सेकंड आर नाही येऊ शकत. का? कारण तुम्ही खाली बाजूला ठेवला, तो ड्रॉवर मध्ये नाहीये, ड्रॉवर मध्ये 4 पेन येते. जर तुम्ही ड्रॉवर मध्ये टाकला तो परत, म्हणून तो डबल येऊ शकतो. ठीक? असं जी सोबत करणार. मग आता जी सोबत फर्स्ट कोड येऊ शकतो आर, नाहीतर जी सोबत सेकंड जी, जी सोबत बी, जी सोबत टी, तसंच तिसरा कोण आहे बी. मग बी सोबत आर, बी सोबत जी, बी 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 टी. लास्ट केस मध्ये सपोज पर्पल असेल तर पी आर, पीजी, पीबी, पीबी. So this is sample space. Clear? This sample space आहे with replacement. Without replacement असतं तर RR, GG, PPI, PPI असते. बघा, त्याच्यातला फर्स्ट पॉइंट त्यानं कोणता इव्हेंट सांगितला आहे? Selecting at least one red pen. So A is nothing but event selecting at least one red pen. Now when we say at least one red, it means एकतर दोघं one red असेल किंवा दोघं red असू शकतात. At least one means either one or two. So या केस मध्ये कुठले येणार? R, next one RG, हे चार येणार. कारण चौघांमध्ये R आहे. RB, RP. 1 2 3 4. अजून R कुठे आहे? 1 2 3 ठिकाणी. म्हणजे GR, BR, PR. GR, BR, PR. So this is event selecting at least one red. Second, काय event है? Two pairs of the same color are not selected. है ना? So it is an event. Two pairs of same color are not selected. Two pairs of same color are not selected. मग सांगा बरं कसं लिहिणार आहे तू? कोणाला? RR, BG, BPI, PP सोडून द्यायचे, बाकीचे सगळे. ठीक आहे? क्लियर? RG, RB, RP, GR, GB, GP, पुढे BR, BG, BP, next PR,